भाजपच्या प्रचार रथांना गावागावात विरोध होऊ लागला। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या आर्णीतल्या बारभाई गावात भाजपच्या प्रचार रथाला तिथल्या सरपंचाने विरोध केला। सरपंच प्रदीप जाधव यांनी प्रचार रथ गावातून हकलून लावल्याचे तीव्र पडसाद उमटलेत। ज्या सरपंचाने प्रचार रथ हकलून लावला त्यांच्या विरोधात पोलिसात दुसऱ्याची बदनामी करणे, हल्ल्याची पूर्वतयारी करणे अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। बारभाई गावात झालेली घटना म्हणजे आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी केलाय। तर प्रचार रथ गावातून हकलून लावण्याचा जो प्रकार आहे तो केविलवाना आणि थोतांड असल्याचा आरोप भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। तुम्ही गावात प्रचार करत असेल बीजेपीच्या, चला निघायतो नाही पाहिजे, तुमचा काय विकास नाही पाहिजे। 400ची गॅस तुम्ही 1500 नेली, आमच्या गावात येतात, चला निघायतो पटकन, आवाज नाही गावात, चला। गॅस 1200 कर रांगे पुण्यात ते अशोक चव्हाण, अजित दादा, नाही अजित दादा, हे कुठे गेले लोक? तुम्ही गावात प्रचार करत असेल बीजेपीच्या, चला निघायतो नाही पाहिजे, तुमचा काय विकास नाही पाहिजे। 400ची गॅस तुम्ही 1500 नेली, आमच्या गावात येतात, चला निघायतो पटकन, आवाज नाही गावात, चला। आता नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती सगळीकडे व्हायरल होताना दिसला होता की भाजपचे प्रचाराला गेलेला जो रथ आहे तो एका गावातील कार्यकर्त्यांनी गावात त्याला एंट्री करू दिली नाही आणि बाबा आतापर्यंत मोदींनी आम्हाला का दिलं, 15 लाख जमा केले का, लोकांना नोकऱ्या दिल्या का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्यांनी विचारलं। पण त्या कार्यकर्त्याचा जो रोष होता त्या रथवाल्या ड्रायव्हरवरती त्यांनी काढला आणि रोष काढत असताना भाजपाच्या विरोधात बोलणाऱ्या एका साधारण माणसाला त्या ठिकाणी अटक झाली। हे अतिशय निंदनीय आहे। आपण बघितलं असेल की जर त्यांचा जर एखाद्या सरकारला विरोध असेल तर त्याच्या विरोधात अशी जबरदस्तीची कारवाई करून जर का कोणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की प्रतिभाताई धानोरकर आणि शिवाजीराव मोघे यांनी मला सांगितलं म्हणून हा रथ रोखला आहे। मी आजच वर्तमानपत्र आणि काही पोर्टलवर त्याची मुलाखत पाहिली। जबरदस्तीने काहीतरी एक हंगामा करणे आणि असं दाखवण्याचा प्रयत्न करणे की आमच्या मागे जनता आहे, हे थोतांड आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।